पण दुसरीकडे मिसेस मुख्यमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। मुंबईमध्ये काल विसर्जन सोहळा संपन्न झाला आणि त्यावेळी अनेक सार्वजनिक गणेश उत्सवातील मूर्ती आणि घरगुती गणपतींचं विसर्जन झालं। यावेळी अक्षय कुमार सुद्धा सहभागी झाला होता। भाविकांनी अगदी साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला। जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त एकत्र आले होते, विसर्जन झालं। तर त्याच वेळी निर्माल्य आणि इतर प्रकारचा कचरा सुद्धा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा होतात। या स्वच्छ करण्याचं काम अमृता फडणवीस नेहमी करतात। त्यांच्या या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये अभिनेता अक्षय कुमार सुद्धा सहभागी झाला होता। आपण नेम इट आणि तुम्हाला ते बीचवर मिळेल। म्हणजे इतकी घाण लोक करतात बीचला, आपल्या समुद्रात काय काय टाकतात ते तुम्ही पाहिलं असेल। पिझ्झाचे रॅपर्स पासून प्लास्टिक, टॉक्सिक मटेरियल, पेंट, असं खूप काही लोक टाकतात आणि तेच बीच आपल्याला परत देते। तर ही आपली एक धरोहर आहे, ती जर आपल्याला मेंटेन करायची असेल, पुढे आपल्या मुलांना एक चांगली धरोहर द्यायची असेल तर आपल्याला हे स्वच्छ ठेवणं जरुरी आहे। आणि तितकंच जरुरी आहे की आपण घाण करायला नको, लिटर करायला नको। हमारी सुंदर बीच को क्लीन करने आ पाई। मैंने देखा कि आज जो हमारे बाप्पा है उनके हाथ पैर ऐसे ही प्लास्टर ऑफ पेरिस के छोटे छोटे टुकड़े बचे रहते हैं। ये देखकर मेरा मन बहुत दुखा और इसलिए मैं बोलना चाहती हूँ, प्लीज़ कृपया आप इको फ्रेंडली गणेश जी लेते जाएं, क्योंकि हमारे प्यारे बाप्पा का ऐसा अपमान होना नहीं चाहिए। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।